जे जे काही आपण कार्य करत असतो, जे जे काही आपण कार्यक्रम घेतो, त्यामागचा उद्देश असला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश हाच आहे का शिक्षणाबरोबरच सुसंस्कार मिळावे, शिक्षणाबरोबरच आम्हाला जीवन शिक्षण मिळावं, कारण की याच्याशिवाय पर्याय नाही. काल सांगितल्याप्रमाणे माणूस किती शिकला याला महत्व नाही, परंतु सुसंस्कारमय जीवन जोपर्यंत, सुसंस्कार त्याच्यामध्ये जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा विकास नाही. म्हणून साधू संत महापुरुषांनी जे काही विचार सांगितले त्या विचाराच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना, गुरुदेव सेवा मंडळ या दोन्ही संघटनेचा, या दोन्ही याचा उद्देश मात्र एक आहे. कारण की महाराज एका ठिकाणी सांगतात का स्वतंत्र आले भारती, शहरात परिती पाहिले, खेड्यात दर्शन तीड नसे, खेडे उपेक्षित राहिले. एक क्षल्ल एकची बोचते, ते स्वस्तची वसू देईना, आणि ग्राम सुधारण्याचे कार्य हाती कोणी अधिकारी घेईना. म्हणून खऱ्या अर्थानं याचं महत्व आपल्याला कळावं याकरता, हे विचार तुमच्यामध्ये रुजवण्याकरता आपला हा राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम आपण हाती घेतला. खऱ्या अर्थानं भाग्याची गोष्ट आहे आपली, आपल्याला शिक्षणाबरोबरच जीवन शिक्षण आपल्याला या ठिकाणी मिळून आलं. कारण हाती उद्योगाचे साधनमुखी रामनामाचे चिंतन, आणि हाची धरण असे महान गावकरी लोकांचा. खऱ्या अर्थानं म्हणून असे नित्य पहिलाच वर्ष एक सांगितलं आपण, म्हणजे एका गावामध्ये किती वर्ष घेतो आपण? 3 वर्ष. म्हणजे एका गावात समजा 3 वर्षासाठी दत्तक घ्यावं लागतं, आणि त्या गावामध्ये आपली काय ते सेवा करावी लागते. खऱ्या अर्थानं जीवनात मी साधू संत महापुरुषांचे विचार फार महत्वाचे आहेत. गाडगे बाबा तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणून संघटन फार महत्वाचं आहे. पण थोड़ा करोगे संगठन तब चोर बोले जाओगे, पूरा ही जागृत देश हो तब राज्य भी कर पाओगे, है दुनिया की रीत यही, बलवान सो राजा बने, लाठी उसी की भैंस होती, भूलना नहीं है तुम्हें. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांचं संघटन असलं पाहिजे, आणि या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला हे संपूर्ण कार्य आपल्याला हाती घ्यायचं आहे. या ठिकाणी मी जास्त बोलत नाही, एवढंच बोलतोय तेच थांबतो. जय गुरु. धन्यवाद. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, संलग्नित श्री संत शंकर महाराज कला वाणिज्य महाविद्यालय पिंपळकुटा द्वारा संचालित या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबिर दत्तग्राम चिसपूर या ठिकाणी संपन्न होत आहे, सुरू आहे. या शिबिरांतर्गत जे सामाजिक उपक्रम, श्रमदानावर आधारित उपक्रम, जनजागृतीपर पथनाट्ये असे विविध उपक्रम या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या गावामध्ये आपण राबवित आहोत. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठांतर्गत येणारे जे काही राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर आहेत, त्या विशेष शिबिरामध्ये जे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जातात, त्या कार्यक्रमांतर्गत आपण काल सायंकाळी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण विकेश महाराज गुरुजी यांचं राष्ट्रीय कीर्तन या ठिकाणी आयोजित केलं होतं. या विद्यापीठामध्ये जे महाविद्यालय आहेत, ज्या महाविद्यालयाचे विशेष शिबिर सुरू आहे किंवा झालेले आहे, या सर्व शिबिरामध्ये अशा प्रकारचा उपक्रम किंवा राष्ट्रीय कीर्तनकाराचं कीर्तन आयोजित करण्याचं श्रेय आपल्या या महाविद्यालयाला मिळालं. आणि या महाविद्यालयाच्या विशेष शिबिराला राष्ट्रीय कीर्तनकार विकेश महाराजजी या ठिकाणी उपस्थित राहिले, आणि या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक जी माहिती सादर केली त्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्या सहकार्यातून महाराज आम्हाला मिळाले असे आमचे मुकेश भाऊ यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढेही महाराज यांनी आम्हाला सहकार्य करावं, आणि कुठल्या कार्यक्रमाला आम्हाला पुन्हा पण संधी मिळावी, आमच्या शिबिरामध्ये सहभागी व्हावे त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय भारत. गुरुदेव आणि राष्ट्रीय संत गुरुजी महाराज यांना आपण
कॅलेंडर घ्यायचं असेल तुकडोजी महाराजांच्या विचाराचं, त्याच्यामध्ये सर्व तुकडोजी महाराजांच्या सवंगणी जेवढे कार्यकर्ते, जेवढे सेवक आहात, ज्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम आपल्याला गावामध्ये राबवायचे आहेत, त्यांच्या सगळ्यांचे त्यामध्ये म्हणजे संपर्क करण्यासाठी नंबर, फोटो सगळं दिलेलं आहे. ज्या कोणाला घ्यायचं असेल त्यांनी घेऊन घ्यावं. तर नाव दिले दादा, नाव दे. प्रियंका ताई काळे.